हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. मी मागेचा हा व्हिडिओ टाकला होता, जो तांदूळांना कलर कसा करायचा काय नाही. त्यानंतर पार्ट 1 टाकला होता. मी आता हा पार्ट 2 टाकत आहे. नंतर हा जो स्टार्टिंगला मी व्हिडिओ टाकला होता कलरिंग कसा करायचा काय नाही, तर इथे पाहू शकतात आपण कलर तर करत आहोत अशा पद्धतीने. पण कलर केल्यानंतर पण एक एक तांदूळमध्ये व्हाईट असतो किंवा तांदूळावरचा कलर उडत असतो. तर बघा, अशा पद्धतीने मी कलर करून घेतलेला आहे. तर हे तांदूळ सुकल्यानंतर याच्यावरचे एक एक तांदळावरचे कलर हा फिकट दाखवत असतो. तर त्यासाठी आपल्याला ट्रिक काय करायची येथे मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकतात, मी तांदूळची 1-2 माळा तयार केलेली आहे. तर या ठिकाणी पण तुम्ही फिकट तांदूळ दिसत आहेत तुम्हाला, रेड कलर वगैरे, किंवा जे डार्क शेड आहेत ते व्यवस्थित होतातही, पण जे फिकट होतात ते एक एक तांदूळ असतात. तर इथे पाहू शकता तुम्ही, पूर्ण तयार केल्यानंतर आपण तांदळाची माळ विणल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही व्हाईट तांदूळ दिसत आहेत, पूर्ण डार्क रेड दिसत नाहीत. तर यासाठी आपल्याला करायचं काय, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघू शकता तुम्ही, मी फेविक्रायलचे ॲक्रेलिक कलर जे यूज केलं होतं तेच इथे मी यूज करणार आहे शेडिंगसाठी. त्यासाठी आपल्याला तेच कलर लागणार आहे. आणि इथे ब्रश लागणार आहे आपल्याला, जो छोटा साईज लागेल. त्याचा टोक छोटा असलेला तुम्ही कोणताही ब्रश घेऊ शकता. तिथे 2 नंबरचा ब्रश आहे. तर तुम्ही टोक छोटा असलेला बघून तुम्ही ब्रश घेऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने ब्रशच्या साहाय्याने आपल्याला कलरला बॉर्डरला शेडिंग करायची आहे तांदळाच्या. इथे बघू शकतात मी कशा पद्धतीने करत आहे. तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करा. माळ हे एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि खूप लुक छान देते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नंतर कलर जरी केला ना तांदळाचा, तर तुम्ही अशा पद्धतीने कलर देऊ शकतात डार्क शेडमध्ये. बघू शकता तिथे मी डार्क करत आहे. थोडं व्हिडिओ जरा ब्लर वगैरे आलेला आहे. थोडासा माझा मोबाईल खराब झालेला आहे, त्यामुळे इथे व्हिडिओ जरा व्यवस्थित झाला नाही, पण तुम्ही समजू शकतात यापेक्षा आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला आता येल्लो कलर देऊन घ्यायचा आहे. मी दोन्ही साईडनं रेड कलर देऊन घेतलेला आहे. दोन्ही साईडनं द्यायचा, जेणेकरून आपल्याला माळ कोणत्याही साईडनं आपण यूज करू शकतो. त्यामुळे दोन्ही साईडनं देऊन घ्या. कलर हा डार्क छान दिसतो. तर इथे बघा, मी परत एकदा आता येल्लो कलर यूज करत आहे. येल्लो कलर पण त्याच पद्धतीने मी करणार आहे अप्लाय. खालच्या साईडनं, नंतर वरच्या साईड, नंतर मागच्या साईडनं, अशा दोन्ही साईडनं करून घ्यायचा हलक्या हाताने. लक्षात ठेवा, हा व्हाईट धाग्याला लागता कामा नये कलर. जो कोणता तुम्ही धागा यूज करतात त्याला कलर लागता कामा नये. त्यामुळे हलक्या हाताने ब्रशच्या साहाय्याने तुम्ही इथे कलर करू शकतात. त्यामुळे माळा कशी एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि लुक खूप छान दिसेल आणि डार्क तांदूळ तुम्हाला दिसून येतील कलरचे. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक यूज करू शकतात. मी तुम्हाला सगळे डिटेलली माहिती व्हिडिओ तुम्हाला टाकलेली आहे. जर कुणाला काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारू शकतात. तर इथे बघा, मी सगळ्या माळा तयार करून घेतलेल्या आहे. आणि पूर्ण माळांना कलर केल्यानंतर माळा किती छान आणि डार्क शेड दिसतात पाहू शकतात. तर बघा, इथे डार्क शेड किती छान दिसत आहे कलर दिल्यानंतर. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आधी कलर दिल्यानंतर माळा गुंफल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने शेडिंग करू शकतात. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले जातील. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला तुम्हाला कोणता आवडेल तेही नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.